प्रस्तुत समासामध्ये श्रोत्याने प्रश्न केलेला आहे, शिष्याने गुरुंना प्रश्न केलेला आहे की जी सृष्टी आहे, ती दिसते वाचते ब्रह्मांड आहे, ते कोणी केले? त्याचा करता कोण? जगामध्ये अनेक कल्पना आहेत, जगामध्ये अनेक लोक आहेत आणि त्या प्रत्येकाचे दैवत म्हणून वेगवेगळे देवी देवता आहेत आणि त्यांची कल्पना ते श्रेष्ठ आहेत. म्हणजे प्रत्येकाची कल्पना आहे माझा देव श्रेष्ठ आहे, माझी देवी श्रेष्ठ आहे आणि ती करते. म्हणून जितके काही देव आहेत, देवी आहेत, ते सगळ्यांची नाव प्रत्येकजण घेऊन सांगतो, याने केलं, हा करतो, हा करतो, हा करतो. पण त्याला सिद्धांत रूपाने काही पुरावा नाही. म्हणजे या बोलण्याला कुठल्याही प्रकारचा शास्त्रोक्त दुजोरा मिळत नाही. त्यामुळे ते सर्व नित्य आणि कल्पनारूप आहे. कल्पनारूप आहे म्हणून नित्य आहे. तरी पण प्रश्नाचं उत्तर राहतं शिल्लक. कारण दिसते भासते एवढं निर्माण झालेलं आहे, व्यवहारते आहे, मी कोणीतरी करता त्याच्या मागे असणार असं वाटणे निश्चित आहे. पण जग म्हणजे काय? सृष्टी, विश्व, ब्रह्मांड म्हणजे काय? याचं ज्ञान असेल तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं. वास्तविक पाहता हा एक खरी संकल्प आहे. सहज आलेलं स्फुरण अहम म्हणून जाणीव रूप मूळ माया, त्याच्यातून सहजपणे सगळं झालेलं आहे. म्हणून प्रत्यक्ष कर्ता म्हणून कोणी इथे नाही आहे. वास्तविक पाहता हरिसंकल्प म्हणजे कल्पनारूप आहे. जे ब्रह्मांड विश्व जे काय आहे ते सर्व कल्पना स्वरूप आहे. कल्पना स्वरूप वास्तवात कसं दिसतं असा प्रश्न पडतो. सूक्ष्म विचार केला तर स्वप्नामध्ये अनेक गोष्टी तुम्ही पाहता. पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये जाग आल्यावर नसतात. कधी ते त्याचा अणुमात्र तिळमात्र कुठेही काही संबंध नसतो. परंतु स्वप्न पाहिलं हे नाकारू शकत नाही. स्वप्नामध्ये अनेक गोष्टी घडल्या, आपल्या जीवनातल्या असतात किंवा अनेक इतरांच्या जीवनातल्या, संबंधित लोकांच्या जीवनातल्या असतात. पण गोष्टी, घटना घडलेल्या स्वप्नामध्ये आपण पाहतो. पाहिल्याची जाणीव आहे, पाहिल्याची आठवण आहे. मी सगळं त्या स्वप्नामध्ये अनेक गोष्टी कशा घडल्या. राजा भिकारी होतो किंवा भिकारी राजा होतो, गरीब श्रीमंत होतो तर श्रीमंत गरीब होतो. स्वप्ना स्वप्नामध्ये अनेक घटना घडतात ना. मग विश्व पण एक स्वप्नवत आहे, मग त्याच्यामध्ये अनेक घटना काळ घडणार नाही. त्याप्रमाणे ती निसर्गाची प्रक्रिया आहे, नैसर्गिक सहजपणे. त्या प्रक्रियेतून हे सर्व निर्माण झाले. स्वप्नाची जशी प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेमध्ये अनेक घटना, त्याच्यामध्ये त्याच युगे त्याच प्रकारे जवळजवळ तशाच प्रकारे घडलेलं आहे. जसं आपण
एका ठिकाणी उभे राहिलो तर चालत आहोत, दुपारची वेळ आहे, रस्त्यावर पुढे आपल्याला पाणी दिसतं, त्याला मृगजळ असं म्हणतात. प्रत्यक्ष हरिण ते पाणी पाहून ताण लागली असताना ते पाणी मिळवण्यासाठी धावते. पुढे गेलं तर ते पाणी पुढे दिसते, धावते 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 धावून थांबते बिचारे, म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. हरिण म्हणजे मृगजळ. पण मृगजळ दिसत नाही असं म्हणता येत नाही. कावीळ झालेला पिवळे दिसते. स्वप्न एखाद्याच्या डोक्यात ताप चढला तर त्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आणि तो वर बरळतो. एखाद्याला भ्रम झाला, भ्रमामध्ये त्याला अनेक दिसतं, बाकीच्यांना दिसत नाही, त्याला दिसतं. हा भगवंताकडे एक दिव्य दृष्टी आहे. जशी राक्षसांकडे अदृश्य होण्याची शक्ती आहे, किंवा नवीन जग निर्माण करण्याची, नवीन लोक निर्माण करण्याची, वेगवेगळी रूपं घेण्याची मायावी शक्ती राक्षसांकडे आहे, तशी देवादिकांकडे पण अवडंबरी ती पण एक प्रकारची मायाच, मायावी शक्ती. जशा त्या राक्षसांकडे तसं देवादिकांकडे आहे. काही लोक मंत्रतंत्राने पूर्वीच्या काळी जीव पण निर्माण करायचे. आपण गणेशाचं रूप पाहतो, पार्वतीने गोष्ट लोक सांगतात ती कल्पनारूप अंगाचा मळ काढला आणि मूर्ती बनवली आणि त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठाना जीव टाकला त्याच्यामध्ये, आणि तो गणेश फिरायला लागला, उठायला लागला, चालायला लागला. इतकंच काय, तो महादेवावर लढाई केली त्याने, त्याला विरोध केला. मग त्याचं शिर कापलं त्यांचे सैनिकांनी, महादेवाच्या सेवकांनी, आणि पार्वतीच्या अट्टापायी परत आणून शिर लावलं. महादेवाच्या आदेशाप्रमाणे पहिलं जाऊन प्राणी मिळेल त्याचं शिर आणा, हत्ती पहिला मिळाला, हत्तीचं आणण्याला लावलं. हे जसे कल्पनारूपाने पण प्रत्यक्ष पूजतात लोक त्या रूपात त्याला. ही कल्पना लोक मान्य करतात की पार्वतीने असं केलं, मग जग का निर्माण होऊ शकत नाही. पण ती शक्ती एकत्रितपणे कार्य केली. पण कोणी व्यक्ती शान आहे असं म्हटलं जातं. ब्रह्मदेव निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि महेश त्याचा संहार करतो. पण ब्रह्मदेवाने निर्माण केले म्हणावे तर ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केला? त्याने सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने म्हणावी तर ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? आणि ज्यांच्या मार्फत ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यांना कोणी निर्माण केला? मी त्याच्या आधी निर्माता आहे. एक साधी गोष्ट घेतली, धान्याचा कण भूमीवर पडलेला आहे, उन्हाळ्यामध्ये त्याला खूप ऊन लागलेले, तापला आहे, भाजणार जळणार असं इतका तापला आहे, परंतु पाऊस पडला, पाणी मिळालं, धरतीचं अंकुर येतो त्याला सहजपणे. ते झाड वाढतं, ताडाचं झाड वाढतं, केवढं मोठं वाढतं. त्या पुढे ताडगोळे असतात, तर नारळाचं झाड केवढं मोठं वाढतं, नारळात पाणी असतं. पाणी कोण चढवतो? कोणी त्याला जीव दिला? त्या पडलेल्या धान्यात किंवा पडलेल्या बीमध्ये तो जीव होता. मग तो जीव कशा स्वरूपात होता? कसा आला तिथे? हरभर सगळं जंगल पाहिलं काय म्हणतात? निसर्ग आहे, नैसर्गिक आहे असं म्हणतात. कारण ते मुद्दाम कोणी लावली नाही झाडं, कोणी काही केलं नाही, निसर्ग म्हणतात. अशा अनेक जीव आहेत, सहज निर्माण होतात. पाण्याचे डबकं
आहे त्याच्यामध्ये डबक्यामध्ये आपोआपच शेवाळ्यातून म्हणे झाडं वृक्ष प्राणी निर्माण होतात. काही प्राण्यांची अळी निर्माण होतात, आपोआप अंडी निर्माण होतात, मच्छर वगैरे असेल, डास, आणि ते जीव निर्माण होतात. काही हवेच्या कोंदटपणातून निर्माण होतात. जगाची निर्मिती 4 खाणीतून झालेली आहे. अंडज, जालज, स्वेदज आणि उद्भिज. काही अंड्यातून निर्माण झाले, जसं आता म्हटलं तसं. काही शरीर संबंधातून निर्माण झाले. काही घामातून आणि लाळेतून निर्माण झाले. घामातून सजीव निर्माण होतो. आणि काही बीमधून उद्भिज, ते पण आपोआप तयार होतात. झाडाच्या प्रजाती किती होतात? एका झाडाच्या अनेक प्रजाती होतात. आंबा घ्या, किती प्रकारचे चव आहे त्याला, किती प्रकारची झाडं आहेत. आंबा म्हणून नाव एकच, सहज. आणि याला पुरावा म्हणून एक उदाहरण देता येईल आपल्याला की एका बंद खोलीमध्ये एक पावाचा तुकडा ठेवला आणि 8 दिवसांनी उघडला आपण, तर त्याच्यामध्ये बुरशी येऊन त्याच्यामध्ये किडे पडलेले असतात, जीव जंतू पडलेले असतात सहज. किंवा तुमच्या घरामध्ये एक पदार्थ असा तुम्ही कुठेतरी पडला, कोपऱ्यामध्ये राहिला, खूप दिवस तुम्ही किंवा कुठं फ्रीज बंद पडलं, फ्रीजमध्ये राहिला आणि बाहेर काढला, ते जीव पडलेले असतात. काही फ्रूट्स, केळी वगैरे असे तुमचे फळं राहील पडून, त्याच्यामध्ये तशा फ्लायज म्हणजे बग्स तयार होतात, माशासारखी उडणाऱ्या माशा असतात, त्यांच्यासारखे जीव तयार होतात. म्हणजे सहज होते. म्हणजे इथे करता कोणी नाहीये. परब्रह्म निर्गुण निराकार निश्चळ अनंत शक्ती, त्याच्यामध्ये जी अहम अशी जाणीव निर्माण झाली, ती आदिशक्ती म्हणून माया, तो ईश्वर देव. त्याचे अंग 2, एक जाणीवरूप आणि शक्तिरूप. जाणीवरूप म्हणजे ज्ञान आणि शक्तिरूप. प्रकृती पुरुष म्हटले त्याला, शिवशक्ती म्हटले त्यालाच मूळ माया म्हणतात, आदिशक्ती. त्याच्यातून सहज गुणमाया निर्माण झाली, गुण आले त्याच्यावर. आणि त्या गुणमायेतून पंचमहाभूते निर्माण झाली. आणि पंचमहाभूतांचा संयोग आणि 3 गुण यांच्यामुळे 4 खाणीतून बघा सांगितलं जीवसृष्टी निर्माण झाली. पंचमहाभूताचंच पैकी आपण पृथ्वी पाहतो, विस्तारच आहे, डोंगर, दऱ्या, पर्वत, शिखर, दगड, माती, धोंडे, लोखंड, सोनं, हिरे, पंचधातू, आणि पृथ्वीचा भाग आहे. शरीरामध्ये नाडी, रोम, त्वचा, हाडं, मांस, अन्नातून निर्माण झालं. अन्न हे पृथ्वीचा भाग आहे, अन्नरसातून निर्माण झाले. शरीरात हाडं, हा जे हाडं, नाडी, रोम, त्वचा, मांस हा पृथ्वीचा भाग आहे. पाणी आहे, वायू आहे, अग्नी आहे, आणि पोकळी आहे. म्हणजे ही पंचमहाभूतातून त्यांच्या संयोगातून सहजपणे निर्माण झाले. पाण्यातून नाही जीव निर्माण झाले, म्हणून पाण्याला जीवन म्हणतात. हवेतल्या वायूच्या आर्द्रतेमध्ये जीव निर्माण होतात, बॅक्टेरिया निर्माण होतात. दुधात दूध तुम्ही ठेवलात, ते शिजलं तर त्याचं दही होतं, पण ते बॅक्टेरियामुळे होतं. जीव असतात त्याच्यामुळे होतं. कोणी आणून जीव टाकत नाही त्याच्यामुळे. नवीन दुधाचं दही करायचं, दही नवीन दही टाकायला लागतं त्याच्यामध्ये. त्या दह्यात एवढी ताकद, एवढं थोडंसं दही, ते किती तुमचं दूध असतं त्याला दही करून टाकतं. म्हणजे
जगामध्ये जी पॉवर आहे, शक्ती आहे, जे ईश्वर स्वरूप परमस्वरूप, त्याच्यातून सद निर्माण करा, करुणीय करता तो परमात्मा सांगतात. आणि प्रत्यक्षपणे, प्रत्यक्ष डायरेक्ट म्हणून कोणी करता नाही आहे, सहज होत. स्त्री पुरुष संयोग आला मग प्रत्येक वेळी गर्भधारणा होते असं नाही. कुणाला होते, कुणाला होतही नाही, सहजपणे. मग त्या बाळाची वाढ कोण तिकडे बसले आतमध्ये गर्भाशयामध्ये, वाढ होते, सगळे अवयव तयार होतात. मग हे जे होते आहे हे का होणार नाही? म्हणून इथे दुमत नाही, संशय नाही, म्हणजे सहजपणे निर्माण झालेलं आहे, एकातून दुसरं सहज निर्माण. जसं आपण जगामध्ये अनेक गोष्टी नवीन 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 नाविन्य पाहतो. वस्तुरूपाने खाण्याच्या पदार्थामध्ये नाविन्य आहे, आपण वस्त्र परिधान करतो त्याच्यामध्ये नाविन्य आहे, आपण घरदार वापरतो त्याच्यामध्ये नाविन्य आहे, घराघरात प्रपंचाला वस्तू वापरतो त्या नाविन्य आहे. पूर्वीच्या काळी त्याच्यात काहीतरी वेगळं 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 म्हणत गेलेलं आहे. पण ज्याच्यातून बनते आहे ही जी पंचतत्वे आहेत, त्या पंचतत्वांच्या पलीकडे कोणी काय वापरतो आहे, त्या पंचतत्वांचाच वापर करून आणि जी त्यातून झालेली ईश्वरी पावर शक्ती आहे आणि त्यातून आलेले जाणीव ज्ञान, त्याचा वापर करूनच बनवला जात आहे. जो करती कारिगिरी करतो तो म्हणतो मी केलं, पण कारिगिरी करण्यासाठी जे काही त्याला गोष्टी लागल्या त्या कुठून आल्या, त्यांचं मूळ काय? आणि जरी हे सगळं झालं तर निर्माण झालेलं आहे, व्यवहार ते सगळं आहे, येते, दिसते, वाचते आणि नाचते, सारखी बदलते, नाश आहे तर माया म्हटले जाते, मिथ्या म्हटले जाते, स्वप्न होत. म्हणून असं म्हटलं, अरे जे झाले की नाही त्याची वार्ता पुष्टी काही, हे स्वप्न सगळं आहे. ज्ञानी म्हणतो काही झालंच नाहीये, तू अनुभवतोय म्हणून तुला झालं असं वाटते, स्वप्नात अनुभवलंस, जागले तेव्हा ते होतं का? जर ज्ञानदृष्टीने याचा शोध घेतला, ती खरी जा, ज्ञानदृष्टीने शोध घेतला तर, त्या मुळाशी गेलं तर, आणि जर शेवटी पाहिला, प्रारंभी पाहिला तर स्वप्नच आहे, दीर्घ स्वप्न आहे, त्या काळापुरतं राहतात ते तितका काळ आणि ते नाश पावतात. म्हणून जे होते ते एक सुप्रीम पॉवर आहे, ज्याला परब्रह्म असं म्हणतात, ज्ञानी आहे आणि शक्ती आहे. त्यातून जी पंचमहाभूते निर्माण झाली म्हणून त्यांच्या संयोगातून सगळं आपोआप निर्माण झालेलं आहे. पण मूळ कारण ते आहे, ते नाकारता येणार नाही. करुणीय करता तो परमात्मा, आपण एक काकड्यात सकाळी म्हणतो, करुणीय करता तो परमात्मा, हे जरी दृढ कळले, काय काग संकल्प विकून मनी उठले निघाले. जलतरंगे उठते निमती काय जला हानी. पाण्यामधून जलतरंग उठला, लाट आली आणि लाट परत त्या पाण्यातच पडली, पाण्याचं काय नुकसान झालं? जे जगात सगळं निर्माण होते ते जगातच जाते, ज्याच्यातून आलं त्याच्यातच जाते. जर त्याचा अभ्यास केला तर, जसं आपण एक सिनेमा गेलो, एक सिनेमामध्ये गोष्ट, मोठी गोष्ट 2 तास 3 तास सिनेमा पाहतो, त्याच्यामध्ये घडलेली असते, अनेक प्रसंग घडतात. मग त्या एका कुटुंबाशी किंवा व्यक्तीशी तो सिनेमा सगळा चाललेला असतो, त्या 2 व्यक्तीशी किंवा अनेक कुटुंबाशी चाललेला असतो आणि शेवटी त्या सिनेमाचा शेवट होतो. पाहताना ते सगळं खरं वाटतं, इतके आपण इन्व्हॉल्व होतो.
कधी एखाद्या अत्याचार करायला लागला पडद्यावर तर तो म्हणतो, त्याला शिवाय द्यायला लागतात लोक. जसं पूर्वी रामायण निर्माण काढलं, रामायण टी व्ही समोर लोक बसायचे आणि राम टी व्हीच्या स्क्रीनवर नमस्कार करायचे. ते टी व्हीच्या स्क्रीनवर राम तो गोविल होता, तो कोणीतरी एक नट होता, सगळे नमस्कार त्याला जात होते काय. तो गोविल ते पडद्यावर दिसत तो खरा की तो राम खरा. आणि ज्याला नमस्कार करतो तो नमस्कार करणारा शहाणा की वेडा. कल्पनेतून जग निर्माण झाले, कल्पनेतून देव निर्माण झाले. कल्पनेचे देव कल्पांती नासती. एकच एक सत्य आहे, परब्रह्म, जे तुमचे स्वरूप आहे. तुमच्या सर्वांमध्ये ते वावरते आहे. तुमच्या देहात काय आहे? पंचमहाभूते, 3 गुण, त्या विश्वाचा भाग, आणि त्या देहाला चालवणारा तो आत्मा. त्याचे अंग ज्ञान, जाणीवरूप आणि शक्तिरूप. ते शक्ती जाणीव सगळे व्यवहार करतायत देहाचे. नाही, ते त्या पिंडामध्ये तो करताय, ब्रह्मांडामध्ये तो करताय. दोघे एकच. सर्व काही त्याच्यामुळे होते, पण त्याला पत्ता नाही माझ्यामुळे होते असे. तो ते जाणत नाही. सूर्य जाणत नाही मी प्रकाश देतो. हा बल्ब जाणत नाही मी लाईट देतो. तोही जाणत नाही मी हे सगळं करतो. सहज घडतं. जसं एका मुलाला जन्म दिला आईबापाने, बाहेर आला तेव्हा जन्माची तारीख सांगतात. पोटात त्याचा जन्म सुरू झाला, बंड झालं, तेव्हाची तारीख त्यांना तरी पत्ता आहे का? कुठल्या आईबापाला माहित आहे? ज्या या क्षणाला माझं हे पोरग पोटामध्ये तयार होत होतं, त्याची रचना सुरू झाली. कोणी सांगू शकेल का? हिंमती खात्रीशीरपणे. त्या आईला पत्ता नाही, बापालाही पत्ता नाही. पुढे करताना पत्ता आहे. काय निर्माण केलं त्याचा? फुकटचं आपलं आम्ही करते, ते करते, पण घेतात. तुमच्याकडे करून घेतलं जातं ते परमात्म्याने. तो बसलाय तिकडे, तो करतो. तुमचा उपयोग फक्त केला बस. मोटर कार सारखं तुम्ही कार, मोटर तिकडे आहे. तो परमात्मा सगळं करता आहे. बाकीचे शरीर आहेत, पिंड आणि हे ब्रह्मांड आहे, ते त्याचे प्रसारण आहे, त्याची निर्मिती आहे, सहजपणे आहे. आणि ती सुद्धा मिथ्य आहे, म्हणून मायावी आहे, स्वप्नवत आहे. म्हणून अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुष्ट आहे. फक्त हे असे आहे, त्याचे खरे स्वरूप ओळखावे. इथे काही सत्य नाही, एकच परब्रह्म सोडलं तर. ते ब्रह्म जे आपल्याकडे जी जाणीव रूपाने वावरतो आहे, जी आपली जाणीव म्हणून आपल्याला ज्ञान आणते, वावरते, ज्याच्यामुळे आपण जाणतो. पण आपण तेच आहोत, ती जाणीव आपण आहोत, पण आपण देहाला आपण समजतो. ते आपलं अज्ञान आहे. त्या आत्म्याला, त्या जाणीव स्वरूप आत्म्याला, चैतन्याला मी आहे, ते मी आहे असं म्हटलं तर मोक्षमुक्ती आहे. पुन्हा जन्म मरण नाही. इच्छा वासनातून मुक्त होतो. इच्छा वासना आहेत म्हणून चिंता, भय आहे, दुःख आहे. इच्छा वासना नसतील तर चिंता नाही, भय नाही, अहंकार नाही, निश्चिंत आहे, समाधानी आहे, आनंद स्वरूप आहे. मूळ परब्रह्म जे परब्रह्म आहे ते तसंच आहे. आत्मा सुद्धा आनंदरूप आहे. पण या विश्वातल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये मिसळल्या गेल्या आणि त्याच्यातून सगळे अनुभवाला निर्माण झालं आणि मग ते भासमान होऊन ते जगभर दिसायला लागलं. म्हणून तसं पाहिलं तर सगळं काही करता तो एकच एक आहे, दुसरं कोणी नाही. बाकी सगळं कल्पना स्वरूप आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या देहाला चालवणारा तो आत्मा परमात्मा आहे. आपण देह म्हणतो ते आपण देह नाही, आपण आत्मा आहोत, परमात्मा आहोत. असा साधन अभ्यास केला तर हे ज्ञान लवकर कळेल आणि त्याची प्रचिती येईल आणि मग जीवन सुखाचं होईल, आनंदाचं होईल आणि मोक्षमुक्तीचे अधिकारी होणार. सुख, शांती, समाधानाचं जीवन जगणार.
त्याच्यासाठी सद्गुरू भक्ती पाहिजे. देह मनावर अनेक जन्माचे संस्कार असल्यामुळे सहजासहजी ती भावना तयार होत नाही, तो निश्चय तयार होत नाही. म्हणून भक्ती पाहिजे. सद्गुरूच्या मुखातून नित्य श्रवण पाहिजे, साधन अभ्यास पाहिजे, ध्यान धारणा पाहिजे आणि स्वस्वरूपाच्या ओळखीचं स्मरण अखंड पाहिजे. ते झालं तर आणि अनेक देव आहे ती कल्पना आहे, एकातूनच अनेक निर्माण झालेले आहे, मूळ स्वरूप एकच आहे. हा एक ज्ञान ठेवलं तर संभ्रम दूर होतो, निश्चय पक्का होतो आणि मग त्या निश्चय पक्का झाला की निज स्वरूपाची ओळख पक्की होते आणि त्याची प्रचिती येते आणि मग खरं जीवन आनंद मिळून जातं आणि त्या परमात्म्याची सर्व शक्ती आपल्याला प्राप्त होते, ते स्वरूप प्राप्त होते. म्हणून त्यासाठी साधन मुक्ती पाहिजे, सद्गुरू श्रद्धा विश्वास पाहिजे आणि नेम पाहिजे, निश्चय पाहिजे. मग बघा तुम्हाला तुमच्या स्वरूपाची प्रचिती येईल. ही देणं आत्मा आहे हा भाव पक्का होईल आणि त्याची प्रचिती येईल. राजाधिराज सगुणा श्री सिद्धरामेश्वर महाराज राजाधिराज